डेल्टा जी वरून रिएक्शनची स्पॉन्टेनिटी कशी ओळखायची? गिव्स फ्री एनर्जी निगेटिव्ह असेल तर प्रोसेस स्पॉन्टेनियस असते, डेल्टा जी पॉझिटिव्ह असेल तर प्रोसेस नॉन स्पॉन्टेनियस असते, डेल्टा जी झिरो असेल तर प्रोसेस इक्विलिब्रियम मध्ये असते. जर आपल्याला डेल्टा एच आणि डेल्टा एस दिलेला असेल त्यावरून आपण प्रिडिक्ट करू शकतो की प्रोसेस स्पॉन्टेनियस आहे की नॉन स्पॉन्टेनियस. डेल्टा एच निगेटिव्ह आहे, एक्झोथर्मिक प्रोसेस आहे, परंतु डेल्टा एच इज ग्रेटर दॅन टी डेल्टा एस असेल तर डेल्टा जी निगेटिव्ह असेल प्रोसेस काय असणार आहे? स्पॉन्टेनियस असणार आहे. वेन डेल्टा एच इज पॉझिटिव्ह म्हणजे एंडोथर्मिक प्रोसेस असेल आणि डेल्टा एच इज लेस दॅन टी डेल्टा एस असेल म्हणजेच डेल्टा जी काय असणार आहे? निगेटिव्ह असेल तर अशा वेळेस प्रोसेस कशी असणार आहे? स्पॉन्टेनियस असणार आहे. परंतु ज्यावेळेस डेल्टा एच आणि टी डेल्टा एस हे दोन्ही सेम असतील त्यावेळेस डेल्टा जी काय येणार आहे? झिरो येणार आहे आणि अशा वेळेस प्रोसेस कशामध्ये असेल? इक्विलिब्रियम मध्ये असेल. या डेटावरून दोन प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. अ प्रोसेस इज एक्झोथर्मिक अँड हॅज डेल्टा एच ग्रेटर दॅन टी डेल्टा एस तर खालीलपैकी कोणतं ऑप्शन बरोबर आहे ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचंय. सेकंड क्वेश्चन आहे 0°C इज द मेल्टिंग पॉइंट ऑफ आइस देन द व्हॅल्यू ऑफ डेल्टा जी फॉर फॉलोइंग चेंज ऍट 0°C आणि चेंज काय आहे बेटा? चेंज आहे H2O सॉलिड ओके आणि H2O लिक्विड. कोणत्या डिग्रीला? 0°ला. याच्यासाठी डेल्टा जी ची व्हॅल्यू तुम्हाला काय करायची सांगायची कमेंट सेक्शन मध्ये. बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.